मी सध्या आहे वानखे स्टेडियम बाहेर आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। त्याचं विशेष कारण म्हणजे लिओनेल मेसी हा जो आहे तो तब्बल 14 वर्षानंतर भारतामध्ये येणार आहे। हा त्यांची मोठी गर्दी त्याला पाहण्यासाठी झालेली आहे। काही ठिकाणी 4000 रुपये तिकिटांची विक्री आहे तर काही ठिकाणी 10,000 देखील तिकिटाची विक्री आहे। मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी ही तिकिटे खरेदी केलेली आहेत। माझ्या पाठी पाहू शकता की या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि मेसी जी आहे ते साधारणपणे मुंबईत दुपारी 2 वाजता उपस्थित राहणार आहेत आणि 3:30 वाजता मुंबईतील CCIमधील पॅडेल कप स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे। 4 वाजता मेसी सेलिब्रिटी फुटबॉल सामना खेळणार असून तासाभरानंतर 5 वाजता वानखे स्टेडियमवरील शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यात मेसीचा सहभाग असणार आहे। दरम्यान 15 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांची भेट होणार आहे आणि चर्चा पण होणार आहे। दुपारी 1:30 वाजता अरुण जेटली स्टेडियममधील कार्यक्रमात सहभाग होणार असून या दौऱ्याला गॉट इंडिया टूर असं नाव देखील देण्यात आलेले आहे। मेसी मुंबईमध्ये होणारा फॅशन शोमध्ये सुद्धा सुमारे 45 मिनिटे सहभागी होणार आहे। लिओनेल मेसी जवळपास 14 वर्षापूर्वी म्हणजे 2011 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता आणि त्यावेळी चाहत्यांनी मेसीचं प्रचंड उत्साहात देखील स्वागत केलेलं होतं। हे तुम्ही दृश्य पाहताय कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जी आहे ती पार्किंगची कुठेही व्यवस्था पाहायला मिळत नाही आहे। या स्टेडियमपासून वानखेडे स्टेडियमपासूनच काही अंतरावरती जे आहे विधान भवन त्या ठिकाणी देखील पार्किंगची व्यवस्था चाहत्यांसाठी करण्यात आलेली आहे। नरमेन रोडवरती काही ठिकाणी वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। मर्यादित वाहने आहेत त्यांना फक्त सोडण्यात येणार आहे। तसेच वरळी आणि ताडदेव या भागामध्ये जे पर्यायी व्यवस्था जी आहे ते मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेली आहे। आता मेसी आल्यानंतर उत्साह किती चाहत्यांमध्ये वाढणार आहे ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। प्रसन्नित जाधव, LS मराठी, मुंबई।